रोजच्या टिफिनमध्ये थोडंसं ट्विस्ट. मग बघा डब्बा कसा खाली येत. इथे मी 1 वाटी पोहा घेतलेला आहे, त्याला स्वच्छ धुवून असंच बाजूला ठेवलेलं आहे. आता दुसऱ्या याच्यामध्ये अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी ताक घेतलेलं आहे. दोघांना मिक्स करून छान 10 मिनटासाठी भिजत घालायचं आहे. नंतर पोहे आणि रवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून छान मिक्स करून आपल्याला त्याला गोल किंवा तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये त्याला बनवून घ्यायचं आहे. मी इथं हार्ट शेपमध्ये बनवलेले आहेत. बघू शकता किती छान दिसत आहेत. आता आपल्याला हे 15 ते 20 मिनटासाठी याला वाफवून घ्यायचं आहे. वाफल्यानंतर ते छान सॉफ्ट होतात. बघू शकता इथे तुम्ही की आपले बॉल्स किती छान वाफले आहेत. आता आपण त्याच्यासाठी तडका तयार करू. त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आणि थोडीशी तीळसुद्धा घातलेले आहेत. त्याच्यावर थोडासा सांबार मसाला घालायचा आणि मीठ टाकून छान 2 मिनटासाठी त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तयार आहे आपला पोह्याचा हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता. पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर हा एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना खूप आवडेल.